हिरव्या सापाला खरं म्हटलं ते ठेवता कामा नाही. राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न. मी जरा मंत्रालयात जाऊन सोमवार याच्यावर काम करायला लागेल. एका बांगलादेशीला बाहेर काढून जरा ठेचायला लागेल इथे जरा. आणि आपण काय मंत्री झालो तरी पण ती औषधं आमच्याकडे आहेत. काही चिंता करू नका. माझ्या धर्माकडे कोणी वाकड्या नजरेने बघितलं तर हिंदू म्हणून मी त्याला सोडणार नाही. ही भूमिका तुमच्या सगळ्यांची पण असली पाहिजे. हीच भूमिका असली पाहिजे. बघा आजकाल चित्रपट पण त्याच पद्धतीने बाहेर निघतायत. पहिले यायचे का नाही सगळे खानविनचे चित्रपट. खानच्या शिवाय दुसरे चित्रपटच यायचे नाही. आता बघा कसे निघतायत. छावा, विकी कौशल, आमच्या रणवीर सिंगचा धुरंधर. आता बघा तो रणवीर कपूर कसं करतोय रामायण. बघा ना काळ बदललाय की नाही मोदीजींच्या राज्यामध्ये. नाहीतर कसं व्हायचं पहिला तो शाहरुख खान 4 बटन उघडं करून यायचा. त्याला बघितल्यावर वाढले लव जिहादचे केसेस. येत होतो आमिर खान तेवढा नाही यायचा आपल्याला. म्हणून काळ बदललेला आहे आणि हिंदू राष्ट्र म्हणून या राष्ट्राला भक्कम करण्याची जबाबदारी आता आपल्या प्रत्येकाची आहे. हिंदू समाज म्हणून आपली आहे हे लक्षात ठेवून तुम्ही काम करायला पाहिजे. खरं म्हटलं तर हा परिसर आज तसा एअरपोर्ट आणि विमानतळाच्या बाजूला आहे. इथे एका हिरव्या सापाला खरं म्हटलं ते ठेवता कामा नाही. राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न. मी जरा मंत्रालयात जाऊन सोमवार याच्यावर काम करायला लागेल. एका बांगलादेशीला बाहेर काढून जरा ठेचायला लागेल इथे जरा. आणि आपण काय मंत्री झालो तरी पण ती औषधं आमच्याकडे आहेत. काही चिंता करू नका. कोण मग तिथे ठेवायचं ना संमेलन. इथे कशाला ठेवलं. थोडं एकदम म्हणजे तिच्या समोर ठेवलं असतं ना तिथे आपल्याला आवडतं. असं नाही. खरं त्यांनाही कळून दे. जो या देशाला आपला देश मानेल, जो या राष्ट्राला आपला राष्ट्र मानेल, जो आमच्या तिरंग्याला आपला तिरंगा म्हणेल, जो माझ्या बरोबर उभे राहून वंदे मातरम बोलेल तोच या देशामध्ये राहू शकतो. ही भूमिका आपल्या सगळ्यांची असली पाहिजे. ज्याला आपल्या देशाचं राष्ट्रगीत चालू होत असताना तो उभा राहत नाही. ज्याला तिरंग्याला त्याला सलाम करायचं नमस्कार करायचं नसेल त्या सगळ्या जणांनी पाकिस्तानमध्ये आपल्या अब्बाकडे निघून जावं. आम्हाला ही घाण तशी पण देशामध्ये नको आहे. तशी पण देशामध्ये नको. जे राहत असतील ते या हिंदू राष्ट्रावर प्रेम करणारे आम्हाला पाहिजे. आम्हाला नको ते घाण बांगलादेशी आणि रोहिंग्या इथे. तरी पण तुम्ही बघा कुठल्याही सरकारी योजना काढा. अन्य वेळी मोदी साहेबांना आणि फडणवीस साहेबांना बडबडायचं. पण लाडली बहीण योजना, मुख्यमंत्री लाडली बहीण योजना काढली. हे पहिले पोचले पुढे बुरका घालून. कुठलीही योजना बघा सर्वात जास्त लाभार्थी त्यांच्या घरात असतात. आमचे हिंदू मागे. आम्ही तर एक माहिती काढली की एका घरामध्ये एकाने फक्त केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेवरून 73,000 दर महिन्याला त्यांच्या घरी येतात. 73,000 कशाला करतील काय दुसरं. आणि सांगा त्यांचे आमचे कसे एक दो हम दो हमारे दो. त्यांचे हम दो हमारे 200. ते काय 200 वर पण थांबत नाहीत. आणि ते 2 मध्ये पण गडबड असतो. त्यांना माहित नाही याचा अब्बा कोण. टोकन नंबर देत असतील. वो वाला 30 वाला ना वो मेरा है. वो 50 वाला किसका है उसका आज शक्ल ही नहीं मिल रहा है किससे. असे पण आहेत. यांना आपल्या राष्ट्रामध्ये ठेवायचं. यांच्याकडून घाबरून आम्ही राहायचं. कुठल्या तोंडाने ते लोक आमच्या अंगावर येतात. कुठल्या तोंडाने आमच्या हिंदूंच्या आडवे येतात. अहो तुम्ही फक्त हिंदू म्हणून या दानोलीमध्ये एकजूट दाखवा. एक पण हिरव्या सापाला इथे वळवळ करून देणार नाही. हा शब्द तुम्हाला इथे देऊन जातो. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.